इयत्ता 12वी कला, वाणिज्य व विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, सहकार व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे वैयक्तिक व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन केले जाईल. तसेच स्पेशल व्हिडिओ दिले जातील आणि प्रति विषय फक्त 500 रुपये वार्षिक फीजमध्ये हे सगळं विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या चाचण्या आणि सर्व स्वाध्याय सोडवून दिला जाईल. व्याकरणाचा पूर्ण अभ्यास केला जाईल. अशा पद्धतीनं जर आपल्याला हे विषय हवे असतील तर आजच संपर्क साधा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्कूल वाशिम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यासासाठी घेणार आहोत इयत्ता 12वी युवक भारती या पुस्तकातील 10वा पाठ दंतकथा, आणि हा पाठ आहे वसंत सबनीस यांचा. वसंत सबनीस यांचा आपण आता जीवन परिचय पाहूयात. त्यांचा जन्म 1923 या वर्षी झाला असून 2002 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. वसंत सबनीस हे सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने, नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. वसंत सबनीस यांनी लेखन सुरुवात केलंय कवितेपासून आणि नंतर वळाले ते लेखनाकडे, आणि तेही विनोदी लेखनाकडे वळाले. पाणदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली, पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्याचबरोबर खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्याशी हे त्यांचे कथासंग्रह देखील प्रकाशित आहेत. सोबती हा व्यक्तिचित्र संग्रह, माहेश्वरी हा आत्मपर लेखाचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका व लोकनाट्ये लिहिली. त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली. राजकीय भाष्य व चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्चा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले आहे. त्याचबरोबर अजूनसुद्धा विच्चा माझी पुरी करा हे नाटक पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी उत्सुक असतात. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह, आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहेत. दातांच्या दुखण्याची असहाय्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रासंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. वास्तवाला जोडून येणारे अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, दंतकथा हा जो पाठ आहे आपण पाहूयात. आणि हा जो दंतकथा पाठ आहे तो वसंत सबनीस यांचा असून वसंत सबनीस हे एक प्रख्यात लेखक आहेत. त्यांनी लेखनाला कवितेपासून सुरुवात केली होती, पण पुढे जाऊन त्यांनी विनोदी लेखनाला जास्त महत्त्व दिलं, भर दिली. आणि आत्ताचा जो हा ललित लेख आहे तो देखील त्यांच्या एका विनोदी लेखातलाच प्रकार आहे. आपण सुरुवात करूयात प्रत्यक्षात पाठाला. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. बघा, सुरुवातीलाच त्यांनी अतिशय चांगला विनोद ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये केलेला आहे की मानवाचं जे देह आहे, शरीर आहे, देह म्हणजे शरीर, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं अनेक ज्ञानी मंडळी, जे हुशार मंडळी आहेत, किंवा आपण सायंटिस्ट म्हणूयात, कुणी जे म्हणतात ते आपण म्हणूयात, पण त्या ज्ञानी मंडळींना पंचमहाभूते दिसली म्हणून तर मानवी शरीर पंचमहाभूतांनी बनले असं ते म्हणतात. पण त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे लेखकाला राहून राहून नवल वाटते. आणि खरं तर या 6व्या महाभूताला आपल्या, तुमच्या, माझ्या, सर्वसामान्यांच्या आपल्या भाषेमध्ये दात असे म्हणतात, कारण ते एक भयानक असं भूत आहे असे या ठिकाणी लेखक म्हणतायत. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. बघा, लेखक वसंत सबनीस यांच्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी, नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागून का यावेत. अगदी बरोबर आहे. खूप छान या ठिकाणी त्यांनी मार्मिक विनोद केलेला आहे. एखाद्या सभेमध्ये मुख्य पाहुणे जे असतात
ते काय करतात, सभा सुरू झाल्यानंतर, सगळी सभा सुरू झाल्यानंतर एका प्रमुख पाहुण्याच्या दिमागात थाटामाटात ते उशिरा येत असतात. त्या पद्धतीनं दातसुद्धा आपल्या शरीराचे सगळे अवयव बनून पूर्ण झाल्यानंतर, आपण जन्म घेऊन 6-7 महिन्यांचे झाल्यानंतर अगदी थाटामाटात आणि आयुषमध्ये आपले हे दात येत असतात. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण असताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून मी दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. अगदी सुंदर. बघा, खूप छान विनोद आहे. एखाद्या व्यक्तीचं किंवा कोणाचंही तुटलेलं बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात कधी आलेलं नाही. आपला हात तुटला किंवा बोट तुटलं तर ते परत उगवून येत नाही, किंवा पहिले नकटे नाक असेल एखाद्याचे तर ते गळून पडले आणि मग त्या जागी नवे कोरे आणि छान चकचकीत नाकशार टोकदार नाक आल्याचे तुमच्या माझ्या कोणाच्याही ऐकिवात नाही. आणि तसं जर कदाचित असतं तर नकट्या लोकांनी आपली नाकं गळून पाडली असती, कारण नवीन त्यांना टोकदार नाक हवं होतं. पण असं होत नाही. पण मात्र दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. होय मित्रांनो, आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस 6-7 महिन्यांपासून आपल्याला दात उगवायला सुरुवात होतात, ज्याला आपण दुधाचे दात म्हणतो. आणि दुधाचे दात साधारणपणे आपले एक 8 वर्षापासून 9 वर्षापासून आपले ते पडायला लागतात. 8-9 वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं आपले दात पडतात आणि आपल्याला मग मजबूत परमनंट दात येत असतात. परंतु जेव्हा माणसाला दात येत असतात त्यावेळेस देखील त्या लहान बालकाला खूप वेदना होतात, त्रास होतात, त्याला ताप येतो. कधीकधी त्या लहान मुलाला हगवण लागते. ते सतत आजारी पडत असतं दात येत असताना. आणि दात गेल्यावरती देखील माणसाला पश्चाताप होतो की अरे मला दात नाहीत, काय खाणार. आता म्हणतात ना, चणे आहेत तर दात नाहीत, आणि दात होते तेव्हा चणे नव्हते. तर अशी ही पश्चाताप करायची वेळ असते. तेव्हा लेखक या ठिकाणी म्हणतायत की दात आहेत तेव्हा आपल्याला येताना ताप होतो आणि जाताना देखील पश्चाताप होतो. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. बघा, ज्यावेळेस लेखकांना दात येत होते त्यावेळेस लेखकांनी घरातल्या माणसांना खूप रडवले होते, म्हणून लेखकांना वाटते की मला दाताचं काहीच विशेष वाटत नाही. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी ही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. लहान बालकाला जेव्हा दात येत असतात तेव्हा आपण म्हणतो त्याचे दात सळसळत आहेत, आणि मग ते लहान बालक दिसेल त्याला चावतं. तसं लेखक म्हणतात की मी देखील दात येत असताना दिसेल त्याला चावत होतो, आणि मग अजून देखील कित्येक नातेवाईक माझे जे आहेत ते मी दिसलो की माझ्यापासून दूर पळतात, कारण हे चावतील की काय, अशी त्यांच्या बाबतीत एक दंतकथा आहे. म्हणजे बघा, परत एकदा दातावरती कथा, असे दातांचे या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. बघा, लेखकांनी सतत दातावरती या ठिकाणी मार्मिक असं या ठिकाणी शब्दांमध्ये विनोद केलेला आहे. लेखक असे म्हणतात की ज्यावेळेस मला दात येत होते त्यावेळेस मी घरच्यांना रडवलं असं माझे घरचे म्हणतात. परंतु अर्थात हे सगळंच खरं असेल असं नाही, कारण दात मला येत असताना मी जरी घरच्यांना त्रास दिला असला तरी प्रत्यक्षात दात मला उगवत होते. मग मलाही खूप त्रास झाला असेल, मीही त्यांच्याबरोबर तेवढाच रडलो असेल. त्यानंतर दात उगवत असताना मी अनेकांना चावत होतो, अशी दंतकथा आहे. तर कित्येक नातेवाईक आता मी चावेल परत म्हणून माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा माझी स्वतःचे मनगटे चावून आता भागलेले आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. लेखकांना स्वतःला त्यांच्या स्वतःच्या दातांनी खूप त्रास दिला असं ते म्हणतात, आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. आपण दातामध्ये सुंठ धरत असतो दात दुखत असतील तर. काही लोक दातामध्ये तंबाखू धरतात, काही लोक बडीशेप धरतात, परंतु काही लोक काडी धरतात दातामध्ये. तसं लेखक इथे म्हणतात की मला दातांबद्दल दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही, कारण मला दातांनी खूप त्रास दिला आहे.
माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले आहे. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. बघा, मला तर आदर नाहीयेच, परंतु मराठी भाषेलाही दातांबद्दल किंचितही आदर नाहीये असं लेखक म्हणतात. आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय की मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग अजिबात नाहीये जो दातांबद्दल चांगली भावना व्यक्त करेल. दातांबद्दल चांगली भावना व्यक्त करणारी एकही शब्दप्रयोग किंवा एकही म्हण मराठी भाषेमध्ये नाही. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दरिद्र, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. बघा, दातांबद्दल जे काही शब्दप्रयोग आणि म्हणी आहेत त्या दारिद्र्य आहेत, भिकारपणा असणारे आहेत, असभ्यपणा दाखवणारे आहेत, यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. नाही म्हणायला प्रेमविवल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच हा अपवाद. बरोबर, काही प्रेम कवी असतात, ते प्रेम कवी आपली प्रेमाची कविता व्यक्त करत असताना आपल्या प्रेयसीच्या दातांबद्दल त्या ठिकाणी काहीतरी उपमा देत असतात. आणि मग प्रेयसीच्या दातांबद्दल या ठिकाणी कुंद कळ्यांपर्यंत त्या प्रेयसीच्या दातांना काही लेखकांनी नेऊन ठेवलेला आहे, तेवढाच तो काय अपवाद. त्या व्यतिरिक्त दातांबद्दल चांगला अशी भावना व्यक्त करणारा एकही शब्द मराठी भाषेमध्ये नाही असं लेखक म्हणतात. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकव्यात अजिबात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. बघा, मराठी भाषेमध्येच म्हणा किंवा कुठल्याही भाषेमध्ये जेव्हा प्रेयसीचं वर्णन करायचं असतं त्यावेळेस प्रेयसीच्या निळ्या शार डोळ्यांचं अगदी छान आणि मोहक वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. प्रेयसी जर गोरी असेल तर तिच्या रंगाचं वर्णन केलं जातं, तिच्या लाल नाजूक ओठांचं वर्णन केलं जातं, तिच्या ओठांवरती किंवा तिच्या गालावरती एखादा जर तीळ असेल तर त्या तिळाचं देखील अगदी छान आणि मनाला विरंगुळा वाटेल, मनाला प्रसन्न वाटेल असं प्रेम कवी वर्णन करत असतात. एखादी खळी तिच्या गालाला पडत असेल तर ती माणसाला आपल्या प्रेमामध्ये पाडते, माणसाला ती गुंतवते. परंतु दात पाहून वेडा झालेला प्रियकर आपण कधीही पाहिलेला नाही. एखाद्या प्रेयसीचे दात खूप छान आहेत म्हणून तो तिच्या प्रेमामध्ये पडला असं तर मला अजून प्रियकर भेटायचं आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्यावर वडील माणसांची बोलणी खावी लागतात. बघा, कधी कधी आपण काय करतो, दात घासत नाही म्हणून लहानपणी आपल्याला मार खावा लागत होता. लहान मुलं असतात जी दात घासता घासता त्यांना लक्ष दातावरती एवढं नसतं, इकडून तिकडून 2 बोटं फिरवतात किंवा 2 ब्रश फिरवतात आणि पटकन गुळणा करून ते मोकळे होतात, नाश्ता खायला, चहा प्यायला जातात. तेच दात मोठ्यापणी देखील आपल्याला मार बसवतात किंवा बोलणी खायला लावतात. म्हणजे एखादा मुलगा दात घासत असताना तो निवांत गप्पा मारत ऐश के साथ दात घासत असतो. मग त्यावेळेस त्याच्या घरातली मोठी माणसं म्हणतात, अरे किती वेळ दात घासत बसलायस, जरा उठकून पटकन जा ना, मार्केटमध्ये जायचंय तुला किंवा अभ्यास करायचा आहे, कॉलेजला जायचं आहे. म्हणजे लहानपणीही दातांमुळं, दात घासण्यामुळं आपल्याला बोलणी खावी लागायची किंवा मार खावा लागायचा. आता मोठ्यापणीही तेच करावं लागत आहे. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. बघा, लेखकांची दाताबद्दल कल्पना अशी आहे की व्यवहारात कोण केव्हा दात पाडील याचा भरोसा नसतो. एखाद्याने एखाद्याला व्यवहारामध्ये फसवलं की त्याने त्याचे दात पाडले आणि कोण कुणाला कसा फसविल सांगता येत नाही. आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची एक साधी कल्पना आहे. दात दुखायला लागला तर आपल्याला दंतवैद्याकडे जावे लागते. दंतवैद्य म्हणजे दाताचे डॉक्टर. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमचा परशा पहलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे 4 मुंड्या चित झालेला मी पाहिला तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. बघा, अतिशय छान आणि विनोदी लेख या ठिकाणी लेखकाने लिहिलेला आहे आणि ही एक ललित कथा आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. सुरुवातीला आपण दातांची एवढी पर्वा करत नाही. ज्यावेळेस आपण तरुण असतो, आपल्याला दात खणखणीत असतात, त्यावेळेस आपण ऊस खातो, हरभरे फोडून खातो आणि आपल्याला दात पडतील, आपले दात खराब होतील किंवा आपल्या दातांना काहीतरी प्रॉब्लेम होईल, या गोष्टी अजिबात मान्य होत नसतात. त्याच पद्धतीनं लेखकांना सुद्धा या ठिकाणी मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यांनी
त्यांनी सुरुवातीला दातांची अजिबात पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना त्यांनी केली. एखाद्या माणसाचं दात दुखत असेल तर आपण म्हणता काय दात दात घेऊन बसलेला आहे हा, म्हातारी माणसं दात घेऊन बसतात. एवढ्याशा दात दुखणीचे एवढे तुम्ही मोठे कौतुक करता का करता, असं लेखकाला त्यावेळेस कळत नसे. परंतु आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा आता दातांपुढे चारी मुंड्या चित्त झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. पहिलवान असतो एखादा, खूप तगडा असतो, तो आखाड्यामध्ये समोरच्या पहिलवानाला चारी मुंड्या चित करत असतो. परंतु एखाद्या पहिलवानाचा जरी दात दुखत असला तरी तो दात त्या पहिलवानाला गार करतो, चारी मुंड्या चित करतो. तो पहिलवान दाताच्या दुखण्यापासून त्रस्त होतो, त्याला खूप त्रास होतो. आणि म्हणून आता लेखकाला दातदुखीचा जरा संशय यायला लागलेला आहे. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. बघा, जसा काय वनराजच. परशा हा जन्मापासून पहिलवान. काही लोक असतात पहिलवान सुरुवातीपासूनच, लहानपणापासून. मग हा परशा देखील रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, शेळ्या मेंढ्या चारत असताना जर लांडगा आला तर त्या लांडग्याशी एकटा झुंजलेला. आणि अनेक लांडग्यांचे सुळेदात, सुळेदात म्हणजे जे पुढचे टोकदार दात असतात ना, मांजरीला, वाघाला आणि लांडग्याला किंवा वन्य हिंस्र पशूंना अशी सुळेदात असतात. तर ही अनेक सुळेदात त्यांनी काठीच्या एका तडाख्यात, एका फटक्यात, एका टोल्यात त्यानं पाडली. परंतु अशा ऐटीत तो चालायचा की जसा काय हा वनराजच आहे. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. बघा, काही लोक अशी असतात, त्यांच्या अंगावर मुठभर मांस जरी वाढलं तरी ते छाती अशी ताट काढतात. आणि मग इथं लेखकांनी छान विनोद केलेला आहे की कधी कधी असं वाटायचं परशा पैलवानाला पाहताना की परशा पैलवान नंतर, परंतु सुरुवातीला फक्त त्याची छाती दिसायची आणि मग अर्ध्या मिनिटानं त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघाला असा हा, असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. बघा, रस्त्यानं कधी तो परशा भेटला की तो कसा बोलायचा, काय र, कुठं निघाला असा. हा त्या परशाच्या दृष्टीनं अत्यंत प्रेमळ शब्द, परंतु लेखकांच्या दृष्टीनं अत्यंत उर्मट असा तो परशा सवाल करायचा. आणि म्हणून लेखकाला, वसंत सबनीस आपले लेखक आहेत, त्यांना त्या परशाचा राग यायचा. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. बघा, या ठिकाणी खूप छान विनोद केलेला आहे. लेखक सुद्धा परशाला मग उत्तर द्यायचे की चाललोय कुस्ती मारायला, येतोस काय तू. मग लगेच परशा म्हणायचा कुस्ती. म्हणजे परशा पैलवानाला वाटायचं की मी एकटाच कुस्ती करू शकतो. लेखक हे तेवढे तब्येतवान नव्हते, म्हणून त्याच्याकडे कुस्ती अशा प्रश्नार्थक शब्दाने ते बघायचे. आणि असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. विकट, अत्यंत आपल्याला आवडणार नाही असं विकट हास्य तो करायचा. आणि अगोदर माशी तर नाकावरली मारकी, आधी नाकावरली माशी मारकी असं म्हणायचा आणि मग कुस्तीचं बघू, असे म्हणून तो लेखकाच्या खांद्यावर प्रेमाने दणका द्यायचा. पण तिथे गंमत अशी घडायची की दणका जरी त्यांनी लेखकाला मारलेला असला तरी तो दणका लागायचा मात्र त्या परशाला. त्याचं कारणही पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितले. लय हाडं हैत तुझ्या अंगात, दगडावानी लागत्यात हाताला, असे त्याने म्हटले की हाडांच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. बघा, परशा जरी पहिलवान असला, त्यानं जरी आपल्या पाठीवर दणका मारला तरी लागायचा तो परशाला. त्याचं कारण लेखकाच्या अंगामध्ये फक्त हाडं होती. आणि मग तो परशा म्हणायचा, अरे लय हाडं आहे तर तुझ्या अंगात, दगडावानी लागते ती. तेव्हा लेखकाला बरं वाटायचं, कारण आपण ताकदीमध्ये जरी परशाच्या पुढे नसलो तरी हाडांच्या बाबतीत आपण परशापेक्षा वरचढ आहोत, परशापेक्षा पुढे आहोत, परशापेक्षा श्रेष्ठ आहोत असं लेखकांना वाटायचं. आणि मग त्यांना भारी वाटायचं. आपल्या ताकदीची, मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यातला त्याला अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे, असे कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे,
शिंहाला काय बी आहे होय कुणाचं. शिंह मातीत उतरला की लांडगी कोली पाक पशार होत्यात. शिंहाला आल्याडलंय झोप लागती या. बघा, आपल्या ताकदीची मस्ती आणि परशाला त्याची खूप घमेंड देखील होती. स्वतःचा उल्लेख तो स्वतःला सिंह म्हणायचा. सिंह म्हणजे सिंह, आणि सिंह म्हणून तो घेण्यात स्वतःला त्याला अभिमान वाटायचा. काही लोक त्याला म्हणायचे की काय परशा, कशी चालली कुस्तीची तयारी. त्यावेळेस तो उत्तर द्यायचा, ठरलेलं त्याचं उत्तर असायचं, अरे शिंहाला काय कुणाचं भ्या आहे होय. आणि सिंह एकदा मातीत उतरला की लांडगी कोली पाक पशार होत्यात. शिंहाला आल्याड लय झोप लागती हा. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसांतून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा तू दात घाशीत नाहीस वाटतं रोज. बघा, हा जो परशा आहे स्वतःला सिंह म्हणून घ्यायचा, तो परशा मात्र दात घासायला खूप कंटाळा करणारा, विलक्षण कंटाळा म्हणजे पुष्कळ कंटाळा असायचा. 4-8 दिवसातून एकदा कधीतरी तो दात घासायचं सोंग करायचा. मी दात घासतोय असं तो फक्त काय करायचा, सोंग करायचा. आणि त्या परशाला दात घासण्याचा विलक्षण कंटाळा होता. मी एकदा त्याला असंच विचारलं, परशा तो दात घासीत नाहीस वाटतो रोज. मग लगेच परशाचं उत्तर, शिंह काय दात घासतो होय कधी, असे त्यांनी ताडकन उत्तर दिले. बघा, जंगलातला सिंह पण कधी दात घासत नाही. परशा पण स्वतःला सिंह समजतोय आणि म्हणून परशा म्हणतोय, शिंह काय दात घासतो होय कधी. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पहिलवान, काय झालं आज. बघा, परशा हा बलदंड, मोठ्या शरीर यष्टीचा, ताकदवान आणि स्वतःला सिंह समजणारा, पण असा सिंहासारखा उग्र बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा येत होता समोरून. एखाद्या कुत्र्याला जर सपाटून मार बसला तर ते कसं शेपूट आत ढकलून गल्ली बोळातून पळून जातं, तशा पद्धतीनं सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा परशाचा चेहरा झाला होता. परशाचा एकदम कुत्रा झाला होता, सिंहाचा कुत्रा झाला होता. त्याची ऐट निघून गेली होती, त्याचा दिमाग, रुबाब, घमेंड निघून गेली होती. यापैकी त्याला कशाचेही आता मागमूस त्याच्या चेहऱ्यावर घमेंड दिसत नव्हती. आणि मग एखाद्या कुस्तीत हरलेल्या पहिलवानासारखा कुस्तीत हरला आणि परशा कुस्तीत हरला तरी असा कधी दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पहिलवान, काय झालं आज. केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात र, काल रातच्या धरणं असा ठणकतो या, काही एक सूचनाच झालं या. बघा, शेवटी आता तो कशामुळं व्याकुळ झालाय, कशामुळं वांगरलाय हा पहिलवान सिंह परशा. दात र, काल रातच्या धरणं असा ठणकतो या, काही एक सूचन असं झालं या. अरे सिंहाचे दात कधी दुखतायत होय, मी जरा थट्टेने त्याला म्हणालो. परशा स्वतःला सिंह समजायचा म्हणून, अरे सिंहाचे दात कधी दुखतेत होय, तसाही सिंह दात घासत नसतो, तर सिंहाचे दात दुखतही नाहीत. कसला शिंह घेऊन बसलाय समर्दा, ह्या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकला या. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अरे शिंहच नव्ह, नरसिंह आला तरी दातामोहर त्याचं काही एक चालायचं नाही. बघा, परशाला त्या ठिकाणी साक्षात्कार झाला की बाबा दात हे लई बेकार दुखणं आहे. आणि परशानं त्याच्या दाताची दर्दभरी कहाणी सांगताना म्हटलं की अरे बाबा सिंहच नाही, नरसिंह जरी आला तरी दातामोहर, दात दुखण्यापुढे, दातापुढं त्या नरसिंहाचं सुद्धा काडीचं एक चालायचं नाही, कारण हे दाताचं दुखणं लय बेकार बाबा. मला त्यावेळी परशाचे हसू आले, पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. बघा, आणि हा परशा विद्यार्थी मित्रांनो आज तुमचा नाही होत, उद्या तरी होणारच आहे. म्हणून दाताची आपण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग लेखकांचा देखील परशा झाला, तेव्हा परशा झालेल्या लेखकांचा
पार नक्षा उतरला, त्यांचा रुबाब उतरला, त्यांची ऐट उतरली, त्यांची घमेंड उतरली. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी, किंबहुना दात ह्या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. बघा, ज्या पद्धतीने माणसाला मृत्यू अटळ आहे त्या पद्धतीने दातदुखी सुद्धा माणसाला चुकवता येत नाही. किंबहुना लेखक असे म्हणतायत की दात या इंद्रियाचं कामच एक आहे की दुखणे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. बघा, जन्म घेतलाय आणि आयुष्यामध्ये एकदाही त्याचा दात दुखला नाही असा माणूस मलाही कुठे आढळला नाही, लेखकांनाही कुठे आढळला नाही आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकीही कुणी नसावा. कारण आपले दात लहानपणी किडतात, दुखतात, हे सगळं दाताचं दुखणं चालूच असतं. कारण दात या अवयवानं जन्मच कदाचित दुखण्यासाठी घेतलेला आहे असं सुद्धा लेखक विनोदातून म्हणतात. असा कोणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. बघा, आणि एखादा जरी कुणी असा असला तर तो त्याला कमनशिबी म्हणावा. कारण जेव्हा दात दुखतात तेव्हा अख्खं ब्रह्मांड दिसतं आणि मग ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबात नाही म्हणजे तो कमनशिबी आहे असं म्हणावं. अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीनदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. अतिशय सुंदर. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा लेखकांचा दात एके दिवशी ठणकू लागला आणि मग तो असा ठणकू लागला की त्यानं लेखकाला पार पुरतं व्याकुळ करून टाकलं, की त्याने त्यांची दिनहीन अवस्था करून टाकली. आणि दात ठणकू लागल्याबरोबर पहिली कोणती गोष्ट लेखकाने केली तर ज्यांचे दात दुखायची, दाढा दुखायची त्यांची लेखकानं अवहेलना केली. तरुणपणी त्यांनी अवहेलना केली म्हणजे चेष्टा केली, कुचेष्टा केली, टिंगल केली. अरे काय एवढ्याशा दाताचं दुखणं घेऊन बसताय असा विचार केला. आणि मग मात्र त्या सर्व माणसांची त्यांच्या दात दुखण्याची, दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली की बाबांनो मी तुमच्यावरती खूप हसलो, तुमचे दात दुखत होते परंतु मला त्याचं गांभीर्य नव्हतं, मी खूप हसलो, परंतु आता मला दातांनो, दाढांनो आणि तुम्ही व्यक्तींनो देखील क्षमा करा. कारण दात कसा दुखतो आणि तो किती खतरनाक दुखतो हे मी आज स्वतः अनुभवलं आहे. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या दातांचा अनुभव घ्या. तुमच्या दातांना कुठे मूळ आहे असं आपल्याला अजिबात जाणवणार नाही. आपल्याला फक्त पांढरे शुभ्र वरून चकाकणारे दात दिसतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो दात हे आपल्या मुळाच्या आतमध्ये डबल टिबल असतात. जेवढे बाहेर आहेत त्याच्या 3 पट आतमध्ये असतात. त्याला मूळ असतं आणि दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखतो. पण तो कळतो केव्हा मूळ आहे दाताला? ते जेव्हा मुळापासून दुखायला लागतो तेव्हा. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. बघा, दात तर दुखतो एकच, परंतु दाताला आपल्या नुसती साधी मुळी नाही तर ती झाडाप्रमाणे मुळी असावी आणि सगळ्या दातांच्या सगळ्या मुळ्या एकामेकांमध्ये गुंतलेल्या आहेत असं लेखकाला वाटतंय. कारण एक दात दुखतोय परंतु अख्खेच्या अख्खे दात दुखण्याचा मला भास होतोय असं लेखक या ठिकाणी म्हणत आहेत. आणि त्याचबरोबर ते म्हणतायत की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये जो सुंदर चकाकणारा मस्त दात पाहतो, कधी कधी तर त्या दाताला हॉस्पिटलमध्ये दाताच्या गेलो तर त्याला डोळे, नाक, तोंड काढलेलं असतं आणि हसलेला हसरा दात त्या ठिकाणी दिसतो. आणि तो दात मात्र आपण जो आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात बघतो तो दात तसा नसून तो वेगळाच दात असावा असं या ठिकाणी लेखकाला वाटतो. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या
माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक गाव घालीत असतो. बघा, अतिशय खतरनाक या ठिकाणी कल्पना केलेली आहे की जो आपला दुखणारा दात आहे, तो दुखणारा दात याला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरं, आता या दाताचं दुखणं साधं सरळ तरी असावं, पण ते सरळसुद्धा नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या त्या माझ्या दाताच्या मुळाशी बसलाय आणि आत मुळामध्ये एकामागून एक कोराडीचे घाव आपल्या दातावर घालतोय की काय, असं लेखकाला या ठिकाणी भास होतो. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयव ही अशाच माणसांसारखा असावा, नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो? दातात आणि चोरात साम्य असते, ते याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात. अतिशय सुंदर. एरवी दिवसा चांगली वाटणारी सभ्य वाटणारी माणसं रात्री आपले रंग बदलतात. चित्रपटांमध्ये पण आपण पाहतो काही विलन असतात, ते दिवसा सभ्य वाटतात पण रात्री त्यांचे काळे कारनामे बाहेर काढतात. त्याचबरोबर अधूनमधून माझा जो दुखणारा दात आहे तो रात्री मात्र असा दुखतो की तो एखाद्या भल्या मोठ्या राक्षसासारखा खतरनाक अक्राळ विक्राळ रूप धारण करतो आणि एवढा दुखतो, लेखकाला पुढे जाऊन वाटतंय की हा दात म्हणजे चोर आहे किंवा दातात आणि चोरामध्ये साम्य आहे. त्याचं कारण असं की चोर ही रात्रीच ॲक्टिव्ह होतात, रात्री चोऱ्या करतात आणि या दातसुद्धा हा रात्रीच जास्त का दुखतो, म्हणून रात्रीत चोरात आणि दातांमध्ये साम्य आहे असं लेखकाला वाटतं. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असा वाटतो. नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. अप्रतिम. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. बघा, दात दुखायला लागले की देवा 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 आध्यात्मिक तत्वचिंतन होता. त्याचनंतर दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की अरे आपला जन्म कशासाठी आहे, साक्षात्कार होतो. प्रत्यक्षात आपण चुकीचं वागतोय अशा अनेक गोष्टींचा साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे असा साक्षात्कार होतो लेखकाला की या जगामध्ये दुसरं काहीच नाही, परंतु दात हेच सत्य आहे आणि सगळं जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे झुटा, खोटे आहे सगळं जग, परंतु खरं सत्य फक्त दात आहे. आणि मग त्या क्षणी संसार हा असार वाटतो, संसार हा क्षुल्लक वाटतो. नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे, संसार हा खोटा आहे आणि सत्य म्हणजे फक्त दात आहे असं वाटतं. आणि दाताचा हा ठणका लेखकाला ब्रह्मांड दाखवून लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात, इतका दात दुखतो आणि पहाटे परत एकदा दात शांत होतो आणि दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव लेखकाला होते. माझ्याबद्दल लोकापवाद फार, दातदुखी ही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात, हे खरे आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. बघा, लेखक काय म्हणतायत की ज्यावेळेस माझ्या बाबतीत खूप लोकोपवाद आहेत आणि त्यात दातदुखीसुद्धा एक आहे. कधी माझी दातदुखी व्हायला लागली तर माझ्या आळीतल्या म्हणजे माझ्या परिसरातल्या गल्लीतल्या त्या लोकांना झोप येत नाही. पण माझं तसं म्हणणं नाही आहे की लोक स्वतःहून जागतात आणि तेच उलट माझ्या घरी येऊन विचारतात की फक्त दातदुखीच आहे ना, की हार्ट अटॅक आलाय, बिरायला लागलेत, अशी तेच चौकशी करतात. मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातांत तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो. बघा, दातदुखी व्हायला लागली की माणूस तोंड धरून, दात धरून, दाढा धरून बसतं. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा, कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातला घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा
तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा सबंध आळीचे मत असावे. बघा, लेखकाचे दात दुखायला लागले. लेखकानं काय केलं, पलंगाच्या कोपऱ्यात दाताला धरून बसलेले आहेत, आरशात बघत नाहीयेत, कारण एखाद्या व्यक्तीनं थोबाडीत मारल्यासारखं त्यांनी गालाला हात लावून ठेवलेले आहेत आणि एवढे दात दुखत आहेत, ते मोठमोठ्याने ओरडत आहेत आणि त्यांची बायकोसुद्धा म्हणते की हे खूप ओरडत आहेत. आणि बहुधा माझ्या बायकोचं जे म्हणणं आहे किंवा लेखकाच्या बायकोचं जे म्हणणं आहे ते त्यांच्या सबंध आळीचं सुद्धा मत असावं. इतक्या मोठ्यानं लेखक दात दुखत असताना ओरडतात आणि म्हणूनच दात दुखणं लेखकाचं सुरू झालं की सबंध आळीला त्रास होतो. अहो, केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. माझा दात दुखतोय, त्याला मी काय करू, पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील, अगदी लहान मुलांसारखे काय थैमान घालताय, दात दात दात. मी परत एकदा चिडून म्हणालो. बघा, इथं नवरा बायकोचं संवाद आहे. अहो, केवढ्या मोठ्याने ओरडताय, शुल्लक दात दुखतोय तर काय बोंबलताय, आणि लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायको त्या ठिकाणी त्यांना करते. परत लेखक म्हणतात, माझा दात दुखतोय, त्याला मी तरी काय करू, पण शेजारी पाजारी माणसं राहतात, त्यांना कशाला त्रास करून देताय तुम्ही, अगदी एखाद्या लहान मुलासारखं थैमान घालताय, मोठमोठ्यानं ओरडताय. परत लेखक म्हणतात, दात दात दात, माझा दात दुखतोय, असं ते चिडून ओरडतायत. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय. परत लेखक म्हणतायत, तुला कळलं पण सगळ्यांना कुठं कळलंय, आणि म्हणून सगळ्यांना कळण्यासाठी ते मोठ्याने ओरडतात. अर्थात त्यांचा दात दुखतोय म्हणून ते मोठ्यानं ओरडतात. सगळ्या जगाला का कळायला पाहिजे, थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना, म्हणते मी. सोशिकपणा म्हणजे सहनशीलताच म्हणायचं. इथं आपलं दुखणं सगळ्या जगाला का दाखवायचं, अरे थोडी तरी सहनशीलता दाखवा. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही, तो माझा आहे. सोशिकपणा मी दाखवेल, तू लाख म्हणतेस, पण अगं दात तुझा नाही दुखत, माझा दुखतोय. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण, असं लेखकाचं आणि त्यांचं भांडण. मग खुशाल ओरडा, ओरडीन ओरडीन सोडतो की काय, आई ग मेलो, दात दुखतोय, अशा मोठ्या किंचाळ्या आता लेखक त्यांच्या गल्लीमध्ये ओरडत आहेत. आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. नको, सरळ बत्ता आण आणि दातावर हाण, वेड लागले की काय तुम्हाला, परत बायको म्हणते. आता कापरानं ठणका राहील असं त्यांचं मत आहे किंवा आपण तो उपाय करतच असतो, परंतु इतका दात दुखतोय की लेखक म्हणतात, काय कर, कापूर नको, सरळ बत्ता आण आणि हाण माझ्या दातावरती. दात पाडावा वाटतो, दात तोडून काढावा वाटतो, इतका दात तो दुखत असतो. मग त्यांची बायको म्हणते, वेड लागले की काय तुम्हाला, तू खल करू नकोस, बत्ता आण, खल करू नकोस म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस, बत्ता आण आणि दातावर हाण. ईश, मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका हं. परत बायकोचे नखरे इथे सुरू झालेत. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दाते आले आहेत. जे आलेले आहेत त्यांचं आडनाव आहे दाते, आणि अतिशय विनोद या ठिकाणी लेखकानं मांडलेला आहे. ह्या दात्यांच्या आणि दातांचा काही संबंध आहे की काय, माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. लेखकांच्या गल्लीमध्ये हे दाते राहतात आणि माझ्या दात दुखण्याच्या वेळेस हे दाते येतात. म्हणजे या दातांचा आणि दातेंचा काही संबंध आहे की काय, कारण माझ्या प्रत्येक दातदुखीच्या सुरुवातीला हे दाते मात्र प्रथम येतात. दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खल्लास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. दाते किंवा दातार या दातांशी जवळीक असणाऱ्या आडनावाच्या माणसांना सुद्धा भेटायला नको, दाताचं त्या नाव काढायला नको, अशी अवस्था लेखकांची झालेली असते. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विवळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दातांच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात
की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, बोळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे कळाल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. मी कुणाचेही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. अगदी छान या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे. जेव्हा लेखकांचा दात दुखायला सुरुवात होतो, हे त्यांच्या दात दुखण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यावेळेस अनेक त्यांच्या गल्लीतले, आळीबोळीतले शेजारी पाजारी जमा होतात आणि मग त्यांच्या दात दुखीवरती एक परिसंवाद आयोजित केला जातो. इथे दिसतंय बघा, चित्रामध्ये दाखवलंय. आणि या परिसंवादामध्ये शेजारी पाजारीचे सगळे लोक येतात आणि मोठमोठ्याने चर्चा करू लागतात. परंतु त्यांच्या मोठमोठ्याने करण्याच्या चर्चेमध्ये माझं विव्हळणं मात्र बुडून जातं. माझा दात दुखत असतो. माझं स्पष्ट असं मत आहे की परिसंवादानं, चर्चेनं दातदुखी अजिबात थांबत नाही. परंतु मग मला दात दुखण्यापासून थांबवण्यापासून जे काही उपचार माहीत आहेत ते मी माझ्या बायकोला सांगितलेले आहेत. ती बिचारी ते सगळे उपचार करते आणि हे परिसंवादातील लोक देखील आपले आपले उपचार माझ्या बायकोला सांगतात आणि ते सगळे उपचार माझ्या दातांवरती प्रयोग केल्यासारखे होतात. साधारणपणे 20-25 उपचार माझ्या दातांवरती केल्यानंतर मात्र 2-4 दिवसांनी माझा दात त्या ठिकाणी दुखायचा बंद होतो. मग तो स्वतःहून बंद झाला की या 20-25 उपचारांमुळे बंद झाला हे मात्र मला कोडे उलगडले नाही किंवा मी त्या प्रयत्नात पडलो देखील नाही. परंतु 2-4 दिवसांनी लोक येतात आणि आपलाच उपचार लागू पडला की काय असं त्यांना त्या ठिकाणी वाटतं आणि ते त्याची विचारपूस करतात. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. जो दात दुखतो तो दात काढूनच टाकायचा कंटाळून लेखकांनी ठरवलं. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्याचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कुणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्यांशी कसलाही संबंध आला नव्हता. लेखकांनी वैतागून आता दात काढायचं ठरवलेले आहेत. अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहिले आणि मग ठरवलं दात काढायचा. आणि तसंही दात काढत असताना ज्या दंतवैद्याचे दात चांगले आहेत त्याच दंतवैद्याकडून दात काढायचं असं त्यांनी ठरवलं. आणि त्याचं कारणही असं होतं की अनेक वर्ष झालं लेखकांना दंतवैद्याशी संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतका दुसऱ्या कोणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. बघा, भांडणामध्ये जर एखाद्याने एखाद्याचा दात पाडला तर तो हाफ मर्डर असतो. परंतु दुखणाऱ्या दाताला जर डॉक्टरनी दात काढला तर त्या दात काढण्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. माझ्या शरीराचा अवयव आहे, तो काढून घेणारा डॉक्टर आहे, परंतु त्याला पैसे द्यावे लागतात. या गोष्टीचा लेखकांना या ठिकाणी दुःख झालंय, त्यांना वाईट वाटलेलं आहे. पण मग माझी मीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो, मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. बघा, जेव्हा आपण न्हाव्याकडे जातो, केस कापतो, त्यावेळेस मुळासकट केस काढत नाही तरी देखील आपण पैसे देतो, मग दात मुळासकट काढायचे पैसे दिले तर काय बिघडले. असा मार्मिक विनोद या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यांवरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. बघा, दंतवैद्याच्या खुर्चीवरती आपल्याला असं उताणं झोपावं लागतं आणि त्याबद्दल लेखकांच्या मनात भीती होती. बरं, दंतवैद्यांकडे लोखंडी अशी हत्यारं असतात, ते तोंडामध्ये घातली जातात आणि मग तोंडातून किती दात तो उपसून पकडीनं काढील काही सांगता येत नाही. म्हणून लेखकाच्या मनामध्ये दंतवैद्याबद्दल अनेक आणि खतरनाक, विक्राळ अशी खूप
मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडचे फार माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन, माझ्या नादी लागू नकोस, तुझा दात घशात घालीन, अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. बघा, आता अलीकडे भूल देऊन दात काढतात, परंतु दात काढायला जाण्यापूर्वी आपल्याला भूल जरी देणार असले तरी आपले दात खूप दुखतील या भीतीनं लेखकांना देखील दात काढताना खूप त्रास होईल असं वाटत होतं. परंतु त्यावरही त्यांनी अतिशय चांगला विनोद केलेला आहे की अलीकडचे जे दंतवैद्य आहेत ते माणसाळलेले आहेत जराशी. कारण दात काढणारा माणूस म्हटला की मला भीती वाटायची, परंतु आत्ता त्या दात काढणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या हिरड्यामध्ये एक इंजेक्शन दिलं आणि अलगद अलवार असा माझा दात काढला. आणि मग मला मात्र मी भांडण झालं की एखाद्याला म्हणायचो दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन, एका बुक्कीत दात पाडील, अशा माझ्या ज्या काही त्यांना शक्तिप्रदर्शन मी करायचो, धमक्या द्यायचो, त्या मात्र धमक्या आता वायफळ आणि फुसक्या आहेत असं लेखकांना वाटायला लागलं. दंतवैद्याने दात दाखवला हाच तो खलदंत जो दुखत होता, खलत होता, ज्याची खल होते मला, ज्याने माझे बायको पुढे हसे केले, तोच हा नीच दात, नतदृष्ट, वाईट हा दात, ज्यानं मला गल्ली बोळात माझ्या सगळ्या आळीत नावं ठेवली, बायकोपुढे मला मान खाली घालावे लागले, तोच हा खलदंत, नीच दात, नतद्रष्ट. तुला हेच शासन योग्य आहे. या दाताला शासन कोणचं योग्य आहे की तुला मुळासकट उपटून काढून टाकला पाहिजेत, तुला माझ्या 32शीच्या पंक्तीमध्ये ठेवायलाच नाही पाहिजेत, असं त्यांनी या ठिकाणी मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हटलो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. बघा, दात काढलेले आहेत, परत एखादा पण दात दुखला नाही पाहिजेत. जर परत एखादा दात दुखला तर त्या नतद्रष्टाला, त्या खलदंताला, त्या नीच दाताला जसं काढलं तसं बाकीच्या दातांना देखील काढेल. आणि म्हणून बाकीचे दात आता घाबरतील, बाकीच्या दातांना माझा धाक बसेल, म्हणून त्या मी काढलेल्या दाताला घरी घेऊन गेलो. आणि तो घरी घेऊन गेल्यानंतर पुढे काय झालं बघूयात आपण. पण त्या दातांची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. बघा, हा दुखणारा दात इतका भयानक होता की मोठमोठ्यानं मी ओरडायचो. अनेक गल्लीतले लोक माझ्या घराशेजारी येऊन म्हणायचे की दातच दुखतोय की आणखीन काय दुखतेत, म्हणून या खलदंताची मला साथ सुद्धा नको. अशा दाताला मी दंतवैद्यालाच अर्पण केले. त्या दाताच्या डॉक्टरांनाच देऊन टाकला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. जो दात तुम्हाला रात्रभर जागवत होता, जो दात माझा दुखत होता पण रात्रभर तुम्ही जागत होता, तो दात आता यापुढे दिसणार नाही, तो आता दात राहिला नाही आणि यापुढे दंत सप्ताह होणार नाही, असं लेखकांनी त्या सगळ्या त्यांच्या गल्लीतल्या मोहल्ल्यातल्या लोकांना ओरडून सांगितलं. आणि या ठिकाणी त्यांनी दात काढलेचा आनंद व्यक्त केला. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे तो पाठ या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दंतकथा हा पाठ नक्कीच आपल्याला आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा करतो. आणि हा पाठ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, अभिनव स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून माझी जी मेहनत चालू आहे त्या मेहनतीला फळ येईल आणि माझे व्हिडिओज सगळीकडे व्हायरल होतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की या पाठावरचे जे प्रश्न उत्तर आहेत, हा कृती स्वाध्याय आहे, हा देखील मी सोडवावा, तर नक्कीच मी तुम्हाला तो सोडवून देईल. परंतु तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तो तुम्हाला नक्कीच सोडवून देईल. भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.